उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी सुवेंदू अधिकारी यांची निवड झाल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया दिली आहे। दिल्ली इथं पत्रकारांशी संवाद साधताना शिंदे यांनी पश्चिम बंगालमधील जनतेनं विकास आणि परिवर्तनाला कौल दिल्याचं सांगितलंय। पश्चिम बंगालमध्ये सत्तांतर झाल्यानंतर देशभरातून विविध राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया उमटतात। याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली इथं माध्यमांशी संवाद साधत पश्चिम बंगालमधील जनतेचं अभिनंदन केलंय। शिंदे म्हणाले की जनतेने विकास, सुशासन आणि राष्ट्रहिताच्या विचारांना पाठिंबा दिला असून हा लोकशाहीचा विजय आहे। तसंच नव्या सरकारला शुभेच्छा देत राज्याच्या प्रगतीसाठी हे सरकार महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोलकाता इथं होणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत। महाराष्ट्राच्या वतीनं ते या ऐतिहासिक सोहळ्याला हजेरी लावणार आहेत। पश्चिम बंगाल मधला उद्याचा दिवस सोनेरी अक्षराने लिहिण्यासारखा आहे। स्वतंत्र भारतामध्ये पहिल्यांदा हा ऐतिहासिक उद्याचा दिवस आहे। पश्चिम बंगालमध्ये भारत स्वतंत्र झाल्यापासून पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाचा विजय या ठिकाणी झाला, एनडीएचा विजय झालाय आणि म्हणून त्याचा आनंद आम्हाला एनडीए म्हणून आहे। खरं म्हणजे देशाचे यशस्वी लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचा करिश्मा आहे। त्यांनी देशाला विकसित करण्याचं, देशाला आर्थिक महासत्ता बनवण्याचं जे स्वप्न पाहिलेलं आहे त्याच्यावर लोकांनी भरोसा ठेवला आहे। खरं म्हणजे भय आणि भरोसा ही लढाई होती। भय हारलं आणि मोदीजींचा भरोसा जिंकला आणि म्हणूनच मोदीजींचं अभिनंदन। त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित भाई यांचं मायक्रो मॅनेजमेंट या ठिकाणी कामाला आलेलं आहे। मायक्रो मॅनेजमेंट आणि गेले 8-10 वर्ष त्यांनी मेहनत केली आहे, त्यांनी रणनीती केली आहे आणि कार्यकर्त्यांनी देखील मनापासून काम केलं। म्हणूनच हा विजय, ऐतिहासिक विजय मिळाला। म्हणून पुन्हा एकदा अमित भाईंनी भारतीय जनता पक्षाचं चाणक्य म्हणून स्वतःला सिद्ध केलेलं आहे। चाणक्य नीती अमित भाईंची या ठिकाणी विजयी झालेली आहे आणि डबल इंजिनचं सरकार आता या ठिकाणी आलेलं आहे। या ठिकाणी जंगलराज, गुंडागर्दी, दहशतवाद, करप्शन लोकांना नको आहे। म्हणून मोदीजींचं नेशन फर्स्ट, यांचं करप्शन फर्स्ट अशा प्रकारचं हे होतं आणि म्हणून गुंडागर्दी, जंगलराज, करप्शनला लोकांनी नाकारलेलं आहे आणि विकास आणि प्रगतीला, विश्वासाला लोकांनी स्वीकारलेला आहे आणि म्हणूनच या ठिकाणी आता डबल इंजिनचं सरकार पश्चिम बंगालमध्ये विकास करेल, रोजगार मिळेल, इंडस्ट्री येईल, लोकांच्या हाताला काम मिळेल, पायाभूत सुविधा, प्रकल्प, इन्फ्रास्ट्रक्चर इकडे मोठ्या प्रमाणावर निर्माण होईल आणि बंगाल जे बॅकफुटला गेलं होतं, जे बॅकवर्ड म्हणून राज्य डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये होतं, ते मेन स्ट्रीममध्ये येईल आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंट होईल, विकास होईल आणि त्याचबरोबर इथं डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांचं जन्मगाव आहे, जन्मस्थळ आहे आणि RSSचं शताब्दी वर्ष आहे। या शताब्दी वर्षामध्ये पश्चिम बंगालसारख्या राज्यामध्ये हा विजय मिळवणं म्हणजे एक ऐतिहासिक विजय आहे आणि त्याला एक वेगळा आनंद आहे सगळ्यांना आणि म्हणूनच मी पुन्हा एकदा सुवेंदू अधिकारी जे आहेत ते देखील एक कर्मठ कार्यकर्ता आहे, एक डॅशिंग कार्यकर्ता आहे आणि ममता दिदीच्या दहशतवादापुढे न झुकणारा कार्यकर्ता म्हणून त्यांनी काम केलं। इथल्या सर्व कार्यकर्त्यांना देखील धन्यवाद दिले पाहिजे की या गुंडाराजच्या समोर त्यांनी लाट्या काट्या खाल्ल्या, गोळ्या खाल्ल्या, परंतु मागे हटले नाहीत आणि त्यांच्या मेहनतीमुळे या ठिकाणी हा विजय प्राप्त झालेला आहे। म्हणून मी पुन्हा एकदा आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, गृहमंत्री अमित भाई आणि उद्या होणारे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी आणि त्यांच्या सर्व टीमचं मनापासून एनडीएचा घटक म्हणून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो। भविष्यात पाणी टंचाई टाळण्यासाठी नंदुरबार नगरपालिकेनं शहरात 2 दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतलाय। मात्र या निर्णयाला विरोध करत भारतीय जनता पक्षानं तो तात्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे। नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विळसक धरणात पुरेसा पाणीसाठा असतानाही हा निर्णय घेतल्यानं नागरिकांना त्रास होईल असा आरोप भाजपनं केलाय।
या संदर्भात माजी खासदार हिना गावित यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी मिताली सेठी यांची भेट घेऊन निवेदन दिले। भाजपनं पूर्वीप्रमाणे 1 दिवस आड पाणी पुरवठा सुरळीत ठेवावा अशी मागणी करत प्रशासनानं निर्णयाचा पुनर्विचार करावा असं स्पष्ट केलंय। नंदुरबार नगरपालिकेने असे आदेश काढले आहे की 2 दिवसाआड नंदुरबार शहराला पाणी पुरवठा होणार आहे आणि या संदर्भामध्ये आम्ही विरचक धरणाचे जे संबंधित अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांशी आमच्या भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी यांनी भेट घेतली आणि त्यांच्याकडनं माहिती जाणून घेतली आणि असं लक्षात आलं त्यांनी जे सांगितलं इरिगेशन खात्याच्या अधिकाऱ्यांनी की आपल्याकडे धरणामध्ये भरपूर पाणी साठा उपलब्ध आहे आणि 2 दिवसाआड जे पाणी देण्याचे आदेश नगरपालिकेने काढले हे देण्याची कुठलीही आवश्यकता नव्हती। फक्त 1 दिवसाआड जरी पाणी नंदुरबार शहराला दिलं तरी 2 वर्षापर्यंत पाणी पुरेल एवढा पाणी साठा या धरणामध्ये उपलब्ध असल्याची माहिती संबंधित अधिकारी यांनी दिलेली आहे। तर एवढा पाणी साठा उपलब्ध असताना नंदुरबार शहरवासियांना नगरपालिका का म्हणून वेठीस धरत आहे? 2 दिवसाआड पाणी देण्याची कुठलीही गरज नाही, फक्त 1 दिवसाआड पाणी दिलं तरी भागेल अशी परिस्थिती असताना नंदुरबार नगरपालिका ही नागरिकांची अक्षरशः या तीव्र अशा उन्हाळ्यामध्ये पाणी न देण्याचा एक मोठा छळ या ठिकाणी नगरपालिका करत आहे आणि नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदय यांना आज भेटून त्यांना आम्ही निवेदन दिलं आणि ही मागणी केली आहे की जे 2 दिवसाआड पाणी देण्याचा जो निर्णय नगरपालिकेने दिलेला आहे तो रद्द करून 1 दिवसाआड फक्त पाणी पुरवठा हा झाला पाहिजे अशा प्रकारचे आदेश त्वरित पारित करावे आणि नंदुरबार शहराच्या लोकांना या भीषण उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी पाणी टंचाईला सामोरे जाण्याची वेळ येऊ नये अशा प्रकारची खबरदारी या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदयांनी घ्यावी अशी त्यांच्याकडे आम्ही मागणी केलेली आहे। हे करत असताना आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदयांना ही मागणी केली की नंदुरबार विधानसभेचे आमदार आदरणीय डॉक्टर विजयकुमार गावित साहेब हे तापी नदीवरून नंदुरबार शहरासाठी जी पाणी पुरवठा नळ योजना त्यांनी प्रस्तावित केली आहे ती लवकरात लवकर या ठिकाणी सुरू झाली पाहिजे, जेणेकरून हा जो पाण्याचा कृत्रिम पाणी टंचाईचा जो प्रश्न वारंवार नगरपालिका नंदुरबार शहराच्या लोकांसमोर मांडते हा कुठेतरी संपेल आणि पुढच्या काळामध्ये नंदुरबार शहराच्या लोकांना दररोज पाणी पुरवठा होऊ शकेल या योजनेमुळे। आदरणीय गावित साहेब यांनी एक दूरदृष्टी ठेवून ही योजना तयार करण्याचं नियोजित केलेलं आहे आणि या योजनेला लवकरच चालना मिळावी अशी सुद्धा मागणी आम्ही जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे केली आहे। या बातमीसोबतच न्यूज मराठी विशेष बातमीपत्रात आता इथेच थांबतोय। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।